रस्ते, लोहमार्ग, विमान क्षेत्र वेगानं विकसित होत आहे. मात्र शिक्षण संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे. विकसित भारतासाठी शिक्षण संशोधनासह सर्व क्षेत्रात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची गरज आहे, असं प्रतिपादन अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर व्ही.बी. ककडे यांनी केलं. भारतातील पायाभूत सुविधा आणि संसाधनं या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीनं विकसित भारतात शिक्षण संशोधनासह गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची आवश्यकता या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचं उद्घाटन अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर व्ही.बी. ककडे यांच्या हस्ते झालं. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर.के. शाने दिवाण होते. यावेळी भारतातील पायाभूत सुविधा, संसाधनं, विकास या विषयांच्या अनुषंगानं संशोधकांनी लिहिलेल्या संशोधन पेपरचं प्रकाशन झालं. आपलं भविष्य ठरवणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. जगासाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. गुंतवणुकीसाठी भारतात उत्तमातील उत्तम सुविधा देणं गरजेचं आहे. इथल्या शिक्षणाचा दर्जा मात्र चिंतनीय आहे. रस्ते, लोहमार्ग, विमान क्षेत्र वेगानं विकसित होत आहे. मात्र शिक्षण संशोधनाकडे दुर्लक्ष होत आहे, असं डॉक्टर ककडे यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे, अन्यथा हा विकास एकांगी ठरेल, असं ककडे यांनी स्पष्ट केलं. विकासाचा प्राधान्यक्रम ठरवणं महत्त्वाचं आहे. विकास मानव केंद्रित असावा आणि सामान्य माणूस दुर्लक्षित राहता कामा नये, तरच या विकासाची गती जलद आणि योग्य दिशेनं होईल, असं पंजाबी युनिव्हर्सिटीचे डॉक्टर दीपक कुमार यांनी सांगितलं. संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन पेपरचं सादरीकरण केलं. यावेळी शिवाजी विद्यापीठातील भूगोल आणि भूगर्भशास्त्र विभाग अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉक्टर ए.आर. चौगुले, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर डी.एल. काशीद पाटील, प्राध्यापक ऐश्वर्या हिंगमिरे, प्राध्यापक गौरव काटकर, प्राध्यापक प्रतिमा शिंदे, डॉक्टर बी.एस. जाधव यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इथल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.